बोली नर्मदा मैया की जय हो। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। शूलपाणेश्वर महाराज की जय। तर आत्ता आम्ही आहे शूलपाणेश्वर महाराजमध्ये आणि हे आहे शूलपाणेश्वरचं नवीन मंदिर। हे आहे नंदी भगवान नंदी महाराज। आणि शूलपाणेश्वरची कथा अशी आहे की कश्यप ऋषी असुर त्यांचे दैत्यपत्नी जी होती दिती तिचा मुलगा अंधकासूरने ह्या शूलपाणीच्या जंगलामध्ये 4000 वर्ष तपस्या केली आणि त्याने त्या काळामध्ये अन्नत्याग 1000 वर्ष, जलत्याग असे 4000 वर्षाची केली आणि त्याच्यामुळे त्याला भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला एक वर त्यांनी मागितला होता की त्याला त्याच्यासमोर जो कोणी येईल तो पराभूत होईल। आणि भोलेनाथने त्याला हा वर नाही दिला, पण ते म्हणला ब्रह्माजीपासून सावध राहा, त्यांना सोडून तू सगळ्यांना पराजित करशील। त्या अंधकासूरने एवढा अंधाधुंदी कारभार केला, इंद्राचं सगळी गादी खाली केली, राज्यकारभार घेतला आणि मग सगळ्या देवतांना पळताबोई थोडी झाली। ते गेले ब्रह्मदेवाकडे। ब्रह्मदेव म्हणाले की नर्मदे हार लक्ष कुठे तुमचं? नर्मदे हार म्हणायचं लगेच, परिक्रमा करायला आलाय ना मग लगेच नर्मदे हार म्हणलं पाहिजे। आणि इकडे आहे नर्मदा मैया। शूलपाणीचं क्षेत्र जे आहे ते फार जुन्या काळामध्ये अंजन जंगल म्हणून प्रसिद्ध होतं आणि त्या अंधकासूर जो आहे त्याने अंधाधुंद कारभार केल्यानंतर ब्रह्माजींनी त्याला म्हणले की ज्यांनी वर दिला आहे तेच त्याला मारतील, मी काय त्यांचं मारणार नाही त्यांना। आणि मग भगवान शंकराने शूल, त्रिशूळ ह्या शब्दाचा अर्थ शूलसुद्धा आहे आणि त्रिशूल त्याच्या छातीत मारला अंधकासुराच्या आणि त्याचा वध इथंच केला आणि त्याच्या नावाने हे ब्रह्माजीने शिवलिंग स्थापित केलेलं आहे। म्हणून इथं ब्रह्मेश्वरसुद्धा आहे, ममलेश्वरसुद्धा आहे आणि नर्मदा खंडातलं सगळ्यात पवित्र शुद्ध असं हे शूलपाणेश्वर मंदिर आहे। हे नवीन मंदिर आहे आणि तेव्हापासून या स्थानाला शूलपाणेश्वर असं नाव पडलेलं आहे। नर्मदे हार ही या शूलपाणेश्वरची कथा आहे आणि हे शूलपाणेश्वरचं सगळं जंगल आहे। जय हो नर्मदा मैया की।